चपाती खाण्याचा कंटाळा आला की कढी खिचडी हा मस्त असा जेवणाचा मेनू तयार होतो। तर आज आपण बनवणार आहोत कढी खिचडी। सर्वात आधी आपण खिचडी बनवून घेणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये तेल घालायचं आहे, उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे, तेलामध्ये घालायचा आहे, परतून घ्यायचा आहे, कढीपत्त्याची पाने घालायची आहेत, एक मोठा चिरलेला टोमॅटो, एक मोठा चिरलेला बटाटा घालायचा आहे, सर्व छान परतून घ्यायचं आहे। हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या मिळत असतात, तर यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घालू शकतो। तर मी आज यामध्ये चवळीच्या शेंगा आणि चवळीचे दाणे घातलेले आहेत। छान सर्व परतून घ्यायचे। 1 ग्लास तांदूळ आणि 2 ते 3 चमचे तूर डाळ घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर परतवलेल्या सर्व मिश्रणात आपल्याला तर घरचा काळा मसाला घालायचा आहे 2 ते 2.5 चमचे। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे, छान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर धुतलेले डाळ आणि तांदूळ आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे। तेही सर्व डाळ तांदूळ आणि मसाले सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। ठेचलेला लसूण हा तेलात न घालता असा वरतून घालायचा आणि छान परतून घ्यायचे आणि मग पाणी घालायचे। ठेचलेला लसूण असा वरतून घातला तर खिचडीला खूप छान चव येते। त्यानंतर पाणी घालायचे। आता 1 ग्लास तांदूळ होते तर मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घालायचे आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। आता आपण कढी बनवणार आहोत। कढी खिचडी हे कॉम्बिनेशन खूप छान आहे। त्यासाठी आपल्याला दही घ्यायचं आहे, थोडं फेटून घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे, तेही फेटून घ्यायचं आहे, सर्व मिक्स करायचे आहे। दही आणि बेसनचं मिश्रण फेटताना त्यामध्ये थोडं पाणी घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। बेसनच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, संपूर्ण बेसनच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या नाही, तर कढीमध्ये ज्यावेळेस आपण कढी बनवतो त्यावेळेस बेसनच्या गुठळ्या होता आणि कढी चांगली होत नाही। कढईमध्ये तेल घ्यायचे, तेलामध्ये मोहरी घालायची, मोहरी तडतडली की त्यानंतर हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, जिरे आणि थोडंसं हिंग घालायचे, हळद घालायची आणि दही बेसनचं मिश्रण त्यामध्ये घालायचे। एवढं सर्व करत असताना गॅस हा कमी फ्लेमवरच राहू द्यायचा आहे, जास्त फुल करायचा नाही, हाय फ्लेम करायची नाही आहे। त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार, कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची आहे म्हणजे आंबट गोड चव ही बॅलन्स्ड होईल। हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे, खूप उकळी आणायची नाही आहे, फक्त बेसन शिजेपर्यंतच आपल्याला कढी गरम करायची आहे, नाहीतर कढी ही फुटू शकते। कढी खिचडीसोबत आपण उडदाचे पापड भाजून घेणार आहोत। खिचडी म्हटली की पापड हवाच, मग तो नागलीचा असो किंवा उडदाचा असो, पण पापड हा खिचडीसोबत खायला मस्त लागतो। त्यानंतर आपलं बघा या ठिकाणी मस्त खिचडी झालेली आहे, एकदम छान आणि चवदार अशी खिचडी आहे। जर घरात लहान मुलं असतील, भाज्या जर खात नसतील तर या पद्धतीने मस्त भाज्या टाकून लहान मुलांच्या प्रमाणे मसाल्याचं कमी अधिक प्रमाण करून आपण अशी खिचडी बनवू शकतो। मस्त गरम गरम अशी वाफाळती खिचडी सोबत आहे कढी, मस्त उडदाचे पापड भाजलेत, उडदाचे पापड, थोडासा चटका दिलेला आहे गॅसवर मिरचीला, तो हिरवी मिरची आणि मस्त गोड गोड जिलेबी। आपल्या या हॅपी माइंड्स चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर जेवणाच्या या कॉम्बिनेशन मेनूसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपला हा कढी खिचडीचा जेवणाचा जबरदस्त असा मेनू तुम्हीही करून बघा। धन्यवाद।